निश 90% लोकांना हेच माहीत नसते की निश काय असते. काही लोक याला टॉपिक म्हणतात, काही कॅटेगरी, तर काही फॉर्मॅट. पण रिॲलिटीमध्ये निशचा एक्झॅक्ट मिनिंग कोणीच सांगत नाही. जर तुम्ही सुद्धा 2026 मध्ये एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचा विचार करत आहात तर निश तुमच्या चॅनलमध्ये एक लीड रोल प्ले करेल, जर तुम्ही योग्य निश चूज केला तर. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवणार आणि त्याचा उत्तर एका एक्झाम्पलने देणार. डोंट वरी, आधी ऐकून घ्या. निश काय असते आणि ती इतकी इम्पॉर्टंट काय असते. ॲझ्युम करा तुमचे डोके खूप दुखते, तुम्ही जनरल डॉक्टरकडे गेला, तो काही गोळ्या देतो पण आरामच पडत नाही. मग परत त्याच डॉक्टरकडे जाता, तो दुसरी मेडिसिन लिहून देतो तरी काहीच फरक पडत नाही. आता तुम्ही काय कराल? ऑब्व्हियसली आहे तुम्ही स्पेशलिस्ट म्हणजे हेडॅक डॉक्टरकडे जाल, कारण त्याचा कंप्लीट फोकस हे डोक्याच्या प्रॉब्लेमवर असतं. आणि हेच म्हणजे निश. स्पेशलिस्ट बनणं किंवा एका विषयात एक्सपर्ट होणं. डॉक्टर हा एक पेशा आहे म्हणजे निश, पण हेडॅक स्पेशलिस्ट ही त्याची सब निश आहे. आता हे यूट्यूबवर अप्लाय करा. जर तुम्ही कुकिंग निशमध्ये चॅनल उघडताय तर फक्त सगळं काही करू नका. बघा तुम्हाला नेमकं काय जमतंय, काय आवडतंय. कॅज्युअल डेली कुकिंग, जिमसाठी डाएट रेसिपी, फक्त नॉनव्हेज डिशेस, फास्ट फूड रेसिपी. जर तुम्हाला वाटतं की मला फिटनेस डाएट रेसिपी बनवायला खूप आवडतं कारण मी स्वतः जिम करतो, तर हेच तुझं निश आहे. पण निश डिसाईड करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर पुढे पस्तावा होईल. आता हर निशची अर्निंग सेम राहत नाही, ती डिपेंड करते सीपीएम आणि आरपीएम वर. आता सीपीएम आणि आरपीएम म्हणजे काय? घाबरू नका, मी इझिली एक्सप्लेन करतो. सीपीएम म्हणजे कॉस्ट पर माईल, आणि माईल हा वर्ड लॅटिन भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ 1000 होतो. तर सीपीएम म्हणजे कॉस्ट पर माईल. आय होप हा क्लिअर झाला असेल. एक्झाम्पल घेऊ, तुमच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओचा सीपीएम 200 रुपये इतका आहे. म्हणजे त्या व्हिडिओला 1000 मॉनिटाईज व्ह्यूज मिळाले की यूट्यूब त्या व्ह्यूजवर 200 रुपये कमवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळे पैसे तुला मिळत नाही. मगर क्यों? कारण यूट्यूब त्यातला काही हिस्सा स्वतःकडे ठेवतो 45% आणि तुला उरलेले 55% देतो. म्हणजे तुला आरपीएम मधून पैसे येते. सीपीएम म्हणजे फक्त ॲडव्हर्टायझरने यूट्यूबला दिलेले पैसे. आता येतो आपल्या कामाचा विषय म्हणजे आरपीएम. आता आरपीएम म्हणजे काय? आरपीएम म्हणजे रेव्हेन्यू पर माईल. माईल म्हणजे 1000 व्ह्यूज, जसे मी आधीच सांगितले. म्हणजे तुला 1000 व्ह्यूज मागे युट्यूब वरून खरं तर किती पैसे मिळाले हे आरपीएम दाखवतं. 1000 व्ह्यूज साठी मिळणारा खराखुरा उत्पन्नाचा दर म्हणजे आरपीएम. युट्यूब, ॲडसेन्स, प्रीमियम, सुपरचॅट वगैरे सगळं मिळून जो रेव्हेन्यू बनतो त्याला आरपीएम म्हणतात. आणि आता सीपीएम आणि आरपीएम मध्ये फरक काय असतो हे तुम्ही या चार्ट वरून लक्षात घ्या. जर इम्पॉर्टंट वाटत असेल तर हा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. तर सीपीएम म्हणजे कॉस्ट पर माईल. कोणासाठी आहे? ॲडव्हर्टायझरसाठी. याचा अर्थ ॲडव्हर्टायझर 1000 व्ह्यूज साठी युट्यूबला किती पैसे देतो. आता येतं आरपीएम, रेव्हेन्यू पर माईल. कोणासाठी आहे? क्रिएटरसाठी. याचा अर्थ काय आहे? क्रिएटरला त्या व्ह्यूजवरून किती पैसे मिळाले. आता तुम्हाला हे क्लिअर झाले असेल की सीपीएम आणि आरपीएम काय असते. पण पेमेंट आला तर तो कॅल्क्युलेट म्हणजे किती आरपीएमने पैसे आले हे कसे काढायचे. डोंट वरी, हे ॲनिमेशनने इझी समजावतो. आरपीएम कसं काढतात याचं एक सिंपल फॉर्म्युला आहे. आरपीएम इज इक्वल टू टोटल अर्निंग डिवायडेड बाय टोटल व्ह्यूज इंटू 1000. एक्झाम्पल घेऊ, तुझ्या चॅनलने एका महिन्यात 5000 कमवले आणि एकूण व्ह्यूज 1,00,000 आले. आता हे त्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. आरपीएम इज इक्वल टू टोटल अर्निंग डिवायडेड बाय टोटल व्ह्यूज इंटू 1000. आता टोटल अर्निंग आहे 5000 डिवायडेड बाय टोटल व्ह्यूज किती आहे? 1,00,000 इंटू 1000. आता 1000 काउंट घेतलं कारण तर हे एक माईल आहे. आता हे गणित सोडवायचं. एक 5000चे जे 3 शून्य आहे ते इथून काढून टाकायचे आणि 1,00,000चे इथून 3 शून्य काढून टाकायचे आणि याचा भागाकार करायचा. भागाकार येतो 0.05. आता उरतो 1000. 0.05 गुणिला 1000 केले तर आरपीएम निघतो 50. हा आहे तुमचा आरपीएम. म्हणजे 1000 व्ह्यूजवर तुम्हाला 50 रुपये मिळते. आता आरपीएम कमी असतो का सीपीएम? तर आरपीएम कमी असतो, कारण आरपीएम हा सीपीएम पेक्षा कमीच राहणार. कारण तर आरपीएम मध्ये युट्यूब आपला 45% हा काढून टाकतो. आणि आरपीएम मध्ये काय काय समाविष्ट असतं? एक, ॲड रेव्हेन्यू म्हणजे जाहिरातीचं उत्पन्न, युट्यूब प्रीमियमचं रेव्हेन्यू, सुपर चॅट आणि सुपर स्टिकर, चॅनल मेंबरशिप, सगळं एकत्र धरून 1000 व्ह्यूज साठी तू किती कमवलं तो आरपीएम दाखवतो. आता तुम्हाला हे समजलं असेल की निश काय असते आणि सीपीएम आरपीएम काय असतो. तर युट्यूब मध्ये निशची खूप कॅटेगरी आहे आणि तुम्ही या चार्टवरून पाहू शकता इथे युट्यूबच्या निश दिल्या आहे आणि त्याचा सीपीएम सुद्धा दिला आहे. पण तुमच्यासाठी योग्य निश कोणता आहे हे कसे ओळखावे? डोंट वरी, याचे सुद्धा समाधान मी पुढे दिले आहे. आता तुम्ही हा डायग्राम पहा. इथे 3 सर्कल दिले आहे. पहिला आहे मनीचा, कारण ॲट द एंड आपण व्हॅल्युएबल कंटेंट क्रिएट करतो, कारण त्याच्या मागे रिझन आहे मनी.
आणि दुसरा सर्कल आहे इंटरेस्टचा, कारण जर तुम्हाला तुमच्या निशमध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही त्याला जॉब पर्पजने कराल आणि तिथे तुमची ग्रोथ होणार नाही. आणि तिसरा सर्कल आहे लॉंगविटी, म्हणजे तुम्ही तुमचा कंटेंट हा किती टाइम वरी एक्सपॅन्ड करू शकता आणि ऑडियन्सला युनिक व्हॅल्यू कशी प्रोव्हाइड करू शकता. आता हे तुम्हाला मी माझेच एक्झाम्पल देऊन सांगतो. मी आधी खूप साऱ्या चॅनलमध्ये काम केले, लाईक गेमिंग चॅनल, मीम चॅनल, फॅक्ट चॅनल आणि इतरही, पण क्लॅरिटी नसल्यामुळे मी ग्रो झालो नाही. पण तिथे एक गोष्ट शिकलो ती म्हणजे व्हिडिओ एडिटिंग, आणि सोबतच मला युट्यूबची व्हॅल्युएबल नॉलेज सुद्धा मिळाली, कारण मी आधीच्या चॅनलमध्ये खूप चुका केल्या होत्या आणि इथेच एक निश डिसाईड झाली, हाऊ टू ग्रो ऑन यूट्यूब. आता ही निश एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशनची सब निश आहे आणि याचा CPM सुद्धा मॉडरेट टू हाय असतो, म्हणजे ही निश मनीच्या सर्कलमध्ये फीड बसते. आणि माझा इंटरेस्ट सुद्धा यामध्ये आहे, कारण मला हे काम करायला आवडते, म्हणजे हे इंटरेस्टच्या सर्कलमध्ये सुद्धा फीड बसते. आणि यामध्ये फ्युचर सुद्धा आहे, कारण यूट्यूबवर न्यू क्रिएटर येत राहतील आणि त्यांना गाईड करायला कोणी पाहिजे, जे मी करणार आहे. हे थर्ड सर्कलमध्ये फीड बसते, म्हणजे लॉंगविटी. हे 3 सर्कल डिसाईड झाले, ज्याने माझी निश डिसाईड झाली. इन शॉर्ट, हाऊ टू ग्रो ऑन यूट्यूब ही एक एव्हरग्रीन निश आहे आणि माझा इंटरेस्ट याला अजून युनिक बनवतो. याचे काही दुसरे एक्झाम्पल सुद्धा आहे, लाईक कुकिंग. कुकिंग ही एक मिड टू हाय CPM वाली एव्हरग्रीन निश आहे. जर तुमचा यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही यामध्ये ग्रो होऊ शकता. सेकंड निश आहे न्यूज, कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे टीव्ही न्यूजचा ट्रेंड गेला, कारण ये बिक गई है गवर्नमेंट, अब गवर्नमेंट में कुछ नहीं है. टीव्ही न्यूज पेक्षा जास्त लोक युट्यूबवर ट्रस्ट करतात, कारण तर त्यांना ते जास्त ऑथेंटिक वाटतं. आणि इथे सुद्धा आहे, तुम्हाला फक्त एक न्यूजपेपर घ्यायचा आहे किंवा कुठून जुगाड करायचा आहे, लाईक दुकान, स्कूल एक्सेट्रा, कुठूनही आणू शकता. आणि त्यामध्ये ट्रेंडिंग काय काय आहे त्याच्यावर एक 3-4 मिनिटचा व्हिडिओ एडिट करा, आपला व्हॉइस ओव्हर टाका, थोडी बहुत एडिटिंग करा आणि अपलोड करा. तुम्ही युनिक व्हॅल्यू देत असल्यामुळे तुम्हाला व्ह्यूअर सुद्धा मिळेल आणि सबस्क्रायबर सुद्धा गेन होईल. हळूहळू तुमचा इन्कम सुद्धा इन्क्रीज होईल आणि भविष्यामध्ये तुम्ही स्वतःच न्यूज कव्हर करू शकता. आणि थर्ड नंबरची निश आहे सरकारी योजनेची, कारण लोकांना माहीत नसतं की कोणत्या योजना कधी आल्या आणि त्याची लास्ट डेट कधी आहे. आणि याचाच फायदा घेऊन या चॅनलने फक्त एका योजनेचा लाभ घेऊन मिलियन्समध्ये व्ह्यूज छापले आहे, आणि ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या चॅनलवर फक्त लाडकी बहीण योजनेचे टॉपिक कव्हर केले आहे आणि तुम्ही या चॅनलचे व्ह्यूज सुद्धा पाहू शकता. आणि तुम्ही हे करू शकत नाही का? बिलकुल करू शकता. फक्त तुम्हाला न्यूज आणि योजनेचे अपडेट माहीत पाहिजे आणि ते तुम्ही न्यूज चॅनल किंवा अदर क्रिएटर करून अडॉप्ट करू शकता. सगळ्यात शेवटची निश आहे स्पोर्ट. यामध्ये सगळ्यात हाय RPM जातो, कारण स्पोर्ट्सची ऑडियन्स ही डेडिकेटेड असते आणि स्पॉन्सर सुद्धा यामध्ये पैसे ओतायला मागे पुढे पाहत नाही. जर तुम्हाला क्रिकेट, फुटबॉल, WWE आणि मराठीची कबड्डी यामध्ये नॉलेज असेल तर तुम्ही सुद्धा एक स्पोर्टचे चॅनल स्टार्ट करू शकता. एक्झाम्पल, IPL मध्ये XYZ प्लेअर किती करोडला गेला, WWE मध्ये कोणती मॅच कशी झाली आणि कबड्डीमध्ये स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करू शकता. आणि हे फक्त एक्झाम्पल होते, तुम्ही यामध्ये आपले एफर्ट टाकून अजून युनिक व्हॅल्यू कंटेंट प्रोव्हाइड करू शकता. आता तुम्हाला निश काय असते आणि ती चॅनलवर कोणता रोल प्ले करते हे माहीत झाले असेल, तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चॅनल सेटअप करणार आहोत, कारण तिथूनच तुमची युट्यूब जर्नीला सुरुवात होते. आणि चॅनल सेटअप म्हणजे गाडीला इंजिन लावणे आणि इमॅजिनेशनला प्रॅक्टिकलमध्ये उतरवणे. जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही चॅनल सेटअपचा हा व्हिडिओ इथे क्लिक करून बघू शकता. आणि काही अडचण येत असेल तर टेल मी इन द कमेंट बॉक्स.